सिंह राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 हे वर्ष सिंह राशीच्या जातकांसाठी कशा प्रकारे राहील या विषयाची माहिती घेऊन आलो आहे. तत्पूर्वी सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे इंग्रजी नववर्ष आपल्याला सुख समाधान त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये उत्तरोत्तर प्रगती घेऊन जाणारं, याचबरोबर आपल्या जीवनाचा उत्कर्ष वाढवणारं असो अशी माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. याचबरोबर मित्रांनो, आपण प्रत्येक महिन्याला राशी भविष्य पाहत असतो. यामध्ये गोचरीने होणाऱ्या ग्रहांचे जे परिणाम असतात हे प्रत्येक महिन्याला आपल्यासमोर आपण मांडत असतो. परंतु त्या ग्रहांमध्ये दोन प्रकार पडतात. एक शीघ्र गतीने गोचरीने भ्रमण करणारे ग्रह आणि एक अन्यतम म्हणजे शांत शनै पद्धतीने चालणाऱ्या ग्रहांचं भ्रमण. म्हणजे काय? हळूहळू चालणाऱ्या ग्रहांचं. मग प्रत्येक जातकाला असं वाटतं की वर्षाच्या सुरुवातीला जे ग्रह आमच्या पत्रिकेमध्ये आमच्या राशीमध्ये जास्त कालखंड एकाच राशीमध्ये वास्तव्य करणार आहेत, तर संपूर्ण वर्षाचं फल आम्हाला नेमके हे ग्रह काय देणार आहेत हे आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे, अशी प्रत्येक ज्योतिषी प्रेमींची आणि ज्योतिष पाहणाऱ्यांची इच्छा असते. यानं होतं काय की भविष्यात आम्ही काय निर्णय घेतले पाहिजे, कुठे थांबलो पाहिजे, कुठे आम्ही पुढे निघालो पाहिजे, या दृष्टीने आम्हाला हे महत्त्वाचं ठरत असतं. मग या शांत पद्धतीनं राशीचं भ्रमण करणाऱ्या किंवा एकाच राशीमध्ये जास्त कालखंड काढणाऱ्या ग्रहांमध्ये गुरु, शनी, राहू, केतू या ग्रहांचा विशेष करून समावेश असतो. मग 1 जून 2026 या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी प्रवेश करतोय. पुढे 31 ऑक्टोबर 2026 या दिवशी गुरु ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. याचबरोबर शनी ग्रह संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्ये वास्तव्य करतोय. 25 नोव्हेंबर या दिवशी राहू ग्रह मकर राशीमध्ये वास्तव्य करतोय. 25 नोव्हेंबर 2026 या दिवशी केतू ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. मग या परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गुरु ग्रह 1 जून पर्यंत लाभामध्ये एकादश स्थानामध्ये मिथुन राशीमध्ये वास्तव्य करून राहणार आहे. या राशीच्या जातकांची सुरुवात अगदी जे आपण म्हणतो की कुठले कार्य धूम धडाक्यात जसं परिपूर्ण करतो त्या पद्धतीची सिंह राशीच्या जातकांची ही सुरुवात आहे. या राशीच्या जातकांना सुरुवातीपासून तर जून पर्यंत मागे वळून पाहण्याची गरज नाहीये. लाभाचे योग आहेत आणि हे लाभ आपल्या अवतीभवती जवळ आपल्या कार्यामुळे, कार्याच्या कर्तृत्वामुळे यश करून देणारे आहेत. तुम्हाला उत्कर्ष करून देणारं हे वर्ष आहे. मागील वर्षामध्ये अनेक प्रयत्न केले, अडचणींचा अनेक सामोरे जावं लागलं, तरीही ते काम परिपूर्ण होत नव्हतं. या वर्षामध्ये अगदी सुरुवातीपासून कामाचा धडाका उडाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि विशेष बाब म्हणजे काळजी कुठे घ्यायची आहे तुम्हाला, तर 1 जून 2026 पासून ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत. कारण की या कालखंडामध्ये गुरु ग्रह हा कर्क राशीमध्ये म्हणजेच व्ययस्थानामध्ये विराजमान असेल आणि तो 12व्या घरात असणारे सिंह राशीच्या जातकांसाठी आर्थिक फटके तुम्हाला देणं, कर्जाचे प्रसंग ओढावणं. तुम्ही म्हणाल गुरुजी सुरुवात तर धूमधडाक्यात झाली आणि मग मध्यभाग असा कसा? मग हे कळण्यासाठी, हे समजून येण्यासाठी, गुरुच्या या अतिचार गतीचे फल कळण्यासाठी तर हे वर्षाचं वार्षिक ज्योतिष आहे. मग ही दिशा तुम्हाला सांगते आहे काय खरेदी करायची आहे, काही निर्णय घ्यायचे आहेत, लगेच वर्षाच्या सुरुवातीला घेऊन टाका. गुंतवणूक करायची आहे, एखादी जागा घ्यायची आहे, प्लॉट घ्यायचा, फ्लॅट घ्यायचा आहे, घर घ्यायचंय, गुरुजी घेऊ शकता. चिंता करायचं कारण नाही आहे. फक्त 1 जून पासून
मोहाला आवरावं लागेल. 1 जूनपासून असलेल्या गोष्टींचा विचार आपल्याला खूप वेळा करावा लागणार आहे. घाई करून त्यावेळेला चालणार नाही. आणि मग पुढे 31 ऑक्टोबरच्या नंतर ज्या वेळेला लग्नी येतील गुरु महाराज, त्यावेळेला विचारांची प्रगल्भता वाढणार आहे. आणि विशेष म्हणजे कुठे काळजी घ्यावी, कुठे पुढे पाय टाकावा, जीवनात कुठे थांबलो पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला आपल्याला मिळणार आहे. धनस्थानाच्या दृष्टीनं विचार करता या वर्षामध्ये सुरुवातीला ओघ उत्तम असेल आणि त्याचबरोबर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जून नंतर थोड्या अडचणींचा सामना करावा लागेल. म्हणून मिळालेले पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून चांगल्या ठिकाणी पैशांची ऍडजस्टमेंट करून ठेवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते भविष्यात कामाला येतील. आहेत म्हणजे सगळे उडवून टाकले पाहिजे असं नाहीये, गरजेपुरते खर्च केले पाहिजे. पराक्रमाच्या दृष्टीनं विचार करता या वर्षामध्ये सुरुवात तुमची अतिशय चांगली होणार आहे. अगदी 2020 मॅच तुम्ही खेळाल, कुठलंही काम असेल हातावेगळं पूर्ण कराल. पार्टनरशिपचा विचार करताय, अवश्य सुरुवातीलाच करून टाका. कामांना गती द्या, स्वतःला कामात झोकून द्या, रिकाम्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. चतुर्थाच्या दृष्टीनं गुरुजी या वर्षामध्ये काही घर म्हणजेच वास्तू, वाहन, शेती जमिनीचे योग आहेत का? हो आहेत. नवीन शेती घेण्याचा योग आहे, नवीन वाहन घेण्याचा योग आहे, नवीन जमीन घेण्याचा योग आहे, नवे नवे सुवर्ण अलंकार, सुवर्ण दागिने करण्याचा योग आहे. कारण की गुरुं कांचन सन्निभम, आणि हेच गुरु महाराज लाभात आहे. देता यश, मिळालेलं यश स्वीकारता आलं पाहिजे. फक्त अति हाव आपल्याला करायची नाहीये. पंचमाच्या दृष्टीने विचार केला असता गुरुजी संतती प्राप्तीचा योग आमच्या नशिबामध्ये दाखवतो आहे का? हो आहे. मनाप्रमाणे संतती प्राप्तीचा योग आहे. डॉक्टरी ट्रीटमेंट घ्यायची तर अगदी वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरुवात करू शकतात. जून नंतरच्या कालखंडामध्ये थोडं थांबावं लागेल, थोडंसं त्यावेळेला कालखंड बरा नसणार आहे. शिक्षणाच्या दृष्टीनं अडलेले विषय, अवघड जाणारे विषय सोपे वाटू लागतील. अभ्यासाकडे झालेलं दुर्लक्ष परत अभ्यासाकडे आणेल. स्पर्धा परीक्षेमध्ये यश दाखवतंय. उत्तम सुरुवात आहे. आजाराच्या दृष्टीनं म्हणाल तर वाताचे विकार तुम्हाला त्रस्त करतील. याच बरोबर आपल्या काही महत्वाच्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवा, त्या गहाळ होऊ शकतात. हिंस्र पशु पक्षी प्राणी म्हणजेच आपण पाळीव जे कुत्रा वगैरे पाळतो यांच्यापासून दूर राहा, इजा होऊ शकते. सप्तम स्थानाच्या दृष्टीने विचार केला असता सप्तमेश मुळात वर्षभर अष्टमात तुमच्या वास्तव्य करणार आहे. विवाहाच्या बाबतीत गुरुजी या वर्षामध्ये सिंह राशीच्या जातकांचे विवाह निश्चित होणार आहेत का नाही, का अडचणी येणार आहेत, तर अडचणी या खूप मोठ्या प्रमाणात संभवतात. जमलेलं टिकायला अडचण येते. सप्तमेश अष्टमात जाणं ही थोडीशी माणसाच्या मनाला रुकरुक लावणारी गोष्ट आहे. फसवणूक होते बऱ्याच वेळेला विवाह निश्चितीमध्ये. मग पती पत्नींमध्ये टिकत नाही, वाद होतात. यापासून जपून राहायचंय ना. आपली पत्रिका चांगल्या ज्योतिषाला दाखवा, मग विवाह निश्चित करा. विवाह जमत नसेल तर घाई करू नका. शनी महाराज ज्या स्थानात येतात ती गोष्ट लेट देतात, थेट देतात. मग सप्तमाची मालकी शनी महाराजांकडे, त्यामुळे विवाह विलंबाने संभवतो. लोखंडी वस्तूपासून जपून राहायचं आहे, तिच्यापासून त्रास होऊ शकतो. भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता भाग्य तुमचं अगदी तुमच्या बरोबर आहे, सुरुवातीपासून आहे. मागे वळून बघण्याची गरज नाहीये. फक्त आपल्याला इष्ट देवतेच्या मंत्राचं जप अनुष्ठान नित्य करावं लागेल. गुरूंनी सांगितलेल्या तत्वांवरती चालावं लागेल, तेव्हा कुठे यश तुम्ही संपादन करू शकाल. कर्माचा विचार केला असता कर्म जरी छोट्या मोठ्या प्रमाणात असलं त्याला साधं समजू नका. पुढे उत्कर्षाच्या दृष्टीने पुढे जा, तर ते कर्म तुमचं परिपूर्ण होऊ शकतं, हे विसरून चालता कामा नये. लाभाच्या बाबतीत तर मी पहिल्याच सुरुवातीलाच सांगितलंय की तुमचं पात्र कमी पडेल, एवढं कुबेराचं धन तुमच्याकडे येईल. फक्त खर्च करत असताना त्याची गरज आहे का, आवश्यकता आहे का,
नाही तर मग अति प्रमाणात खर्च करायचं आणि संकटाला त्रासाला सामोरे जायचं. व्ययाच्या दृष्टीनं खर्चाच्या दृष्टीनं विचार केला असता या सगळ्या कालखंडामध्ये या वर्षामध्ये पैसा खर्च होणार आहे का? तर हो आहे. स्वतःसाठी स्वतःला लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टींसाठी आई वडिलांचा दवाखाना थोडंसं डोकं वर काढू शकतो. वेळेवरती घेतलेलं मार्गदर्शन हे योग्य असणार आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी महत्वाची सूचना, गेलेला वेळ, गेलेलं वय, गेलेलं वर्ष परत येत नसतं. म्हणून हे जे काही 2026 नववर्ष येत आहेत, नवा संकल्प करा. व्यसनांना त्यागून द्या. नवीन गोष्टी, चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा आणि पुढे चला. नक्की तुमचं यश तुमची वाट पाहत आहे. पुनश्च एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.